नमस्कार. हा अध्याय वाचल्यानंतर संतानप्राप्ती होते कशी ते आपण समजून घेऊ. एखाद्या घरामध्ये पैसा आहे, सगळं आहे, घर, नातेसंबंध, सगळं काही आहे, पण तरीही एक रिकामीपणा मनामध्ये सतत बोचत असतो. देवघरात गेलं तरी डोळे भरून येतात, कारण एकच प्रश्न असतो की आपल्याला बाळ कधी होणार. डॉक्टर बदलले, उपचार झाले, औषध चालू आहेत, पण तरीही काही फरक पडत नाही. उत्तर नाही. होणार नाही असं नाही, पण वाट पाहून आता थकलायत. अशा वेळी जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात तेव्हा एकच मार्ग उरतो, तो म्हणजे गुरुकृपेचा. आणि गुरुकृपा जर आपल्यावरती झाली तर आपल्या घरामध्ये सोन्यासारखं बाळ नक्की येणार. मग ती गुरुकृपा नेमकी मिळवायची कशी? तर फक्त एक अध्याय वाचून. हो, अगदी खरं आहे. खरं तर गुरुचरित्र वाचल्याचे खूप सारे फायदे आहेत. कोणतीही इच्छा असो, कोणतेही कारण असो, गुरुचरित्र वाचन जर तुम्ही केलं तर तुम्हाला हवं ते आणि संतान देखील तुम्हाला प्राप्त होईल. पण गुरुचरित्र वाचायचं जर असेल तर नियम अगदी कठीण आहेत. प्रत्येकाला ते करता येतात असं नाही. त्यासोबत तुमचे उपचार देखील चालू असतात. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी एक असा उपाय आहे. फक्त एक अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. मनोभावे गुरूंची सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही हे सर्व केलं तर तुम्हाला संतान प्राप्ती नक्की होईल. आज मी तुम्हाला गुरुचरित्रातला एक असा अनुभव सांगणार आहे ज्यामुळे ज्यांना संतान नाही त्या दाम्पत्यांच्या आयुष्यामध्ये नवीन उजेड आला आहे. पण तुम्हाला लगेच अध्याय सांगणार नाही, कारण फक्त अध्याय वाचून चमत्कार होतं असं नाही. त्याआधी तुम्हाला योग्य भावना, श्रद्धा आणि नियम समजून घेणं खूप महत्वाचं आहे. गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर तो अनुभवांचा सागर आहे, जिथे आजही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. संतानप्राप्ती असो, आजार, घरातील क्लेश असोत किंवा आर्थिक अडचणी असोत, गुरुचरित्र सगळ्यांवरती उपाय आहे. पण फक्त एक अट आहे, गुरुचरित्र वाचायचं नसतं तर ते जगायचं असतं. शास्त्र काय सांगतं? कधी कधी आपत्यप्राप्ती उशिरा होण्याचं कारण फक्त शारीरिक नसतं, तर ते पूर्वजन्मीचे ऋण असतात, पितृदोष, गुरुद्रोष किंवा श्रद्धेचा अभाव असतो. म्हणूनच फक्त उपचार पुरेसे नसतात, तेव्हा गुरुकृपेची दारं उघडावी लागतात. आणि भावनेशिवाय, श्रद्धेशिवाय हे तर काही होऊ शकत नाही. गुरुचरित्रात एक असा दाम्पत्याचा उल्लेख येतो जो अनेक वर्ष आपत्यासाठी तळमळत होतं. सगळे उपाय करून थकले होते. एक दिवस त्याच्या आयुष्यात गुरुभक्त भेटतो. तो त्यांना सांगतो, देवाकडे मागणं बंद करा. आधी गुरुवर पूर्ण कर आणि गुरुवरती विश्वास ठेव. तो भक्त त्यांना एकच गोष्ट सांगतो, एक विशिष्ट अध्याय ठराविक पद्धतीने वाचा आणि काहीही अपेक्षा ठेवू नका. आणि त्या दाम्पत्याने, त्या जोडीने तेवढंच ऐकलं आणि तेवढंच केलं. मग काय, रोज सकाळी किंवा रात्री स्वच्छ मनाने आणि शक्य असेल तर उपवास करून किंवा सात्विक अन्न घेऊनच हा अध्याय वाचायचा आहे. नियम अगदी सोपा आहे. फक्त शांतता हवी, मन प्रसन्न हवं आणि एकाग्र हवं. घाई करायची नाही आणि प्रत्येक ओळ मनामध्ये साठवत जायची आहे. चुकीच्या शब्दांचे उच्चार करायचे नाहीत. गुरुचरित्र जर घाईने वाचलं तर ते फळ देत नाही. आणि श्रद्धांचं जर म्हटलं तर माझं होईलच असा काही नाही, पण गुरु जे देतील ते माझ्यासाठी योग्य आहे, हा विश्वास तुमच्या मनामध्ये आधी झाला पाहिजे. अशी भावना असेल तरच गुरुकृपा कार्य करते. आता आपण पाहिलं की गुरुकृपा नेमकी मिळवायची कशी. तर काही लोकांचा हा देखील प्रश्न आहे की मी वाचायला सुरुवात केली पण लगेच काहीच झालं नाही. पण लक्षात ठेवा, गुरु तुमची परीक्षा घेतात, तुमचा संयम पाहतात. जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा क्षणात सगळं बदललेलं असतं. तर हा अध्याय साधा नाही, जो वाचताना काही लोकांना डोळ्यांमध्ये पाणी आलं आहे, काहींना मन शांत होतं, तर काहींना अचानक आतूनच आशा वाटायला लागते. तर हा अध्याय स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकत्र बसून वाचावा, किंवा केवळ स्त्रींनी वाचला तरीही चालतो. परंतु ही समस्या फक्त स्त्रीची नाही, म्हणून दोघांनीही हा अध्याय वाचा आणि ही तपस्या करा. तर अध्याय कोणता आहे? तर हा अध्याय आहे 14वा अध्याय. हा अध्याय संतान प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. या अध्यायानंतर अपत्यहीन जे दाम्पत्य आहेत त्यांच्यावरती गुरुकृपा कशी झाली हे स्पष्ट सांगितलं आहे. 11 दिवस किंवा 21 दिवस किंवा 40 दिवस नियमित हा अध्याय वाचा. वाचताना फक्त मनामध्ये एकच वाक्य ठेवा, हे गुरु, मला जे योग्य आहे तेच मला द्या.
लक्षात ठेवा, गुरु कधीही काही उशिरा करत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात आणि योग्य वेळच निवडतात. जर तुमचं मन शुद्ध असेल आणि श्रद्धा खरी असेल तर गुरुचरित्राचा हा अध्याय तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. 21 दिवस, कमीत कमी 21 दिवस तुम्ही हा अध्याय वाचून पहा. गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत तुम्हाला ते पाळायचे आहेत आणि तुम्हाला हा अध्याय करायचा आहे. माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया नवीन माहितीसोबत नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मंडळी.